फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे टिकात मस्तात आणि मजेत आहात. तर आम्ही चाललो आहे आमच्या आत्याबाईकडे आणि हिच्या मावशीकडे. सो आता आम्ही सगळे तयार होऊन आले नाही. इकडे निशांग आणि विराज आणि स्वराज आहे. ती क्या बना रही है आत्ती? देवाला जायचं राहिलं, कॅन्सल झालं. मला दिसवाय नाही सहसा त्या तेलात भजी तळते आत्याबाई. सहसा त्या तेलात थोडं सोडायचं म्हणून म्हणाला सांगायचं व्हिडिओ. हाय, इकडे बघ. हाय कर. हाय. छान 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 दिसते. सगळे बसतात एकत्र. मम्मी दे गो इथे. आमच्या मेनू केलाय. आमच्या आजीने मेन्यू केला. श्रीखंड खाते. खा खा लवकर लवकर. आणि सुनबाई वाढाले आम्हाला. बाय बाय. आत्या का बाई असं दे. आत्याकडून आल्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो. म्हणजे किरणच्या विहिरीचं पाणी कितपर्यंत आलंय बघायला. विहीर खणली होती तेव्हा नंतर परत आलोच नाही. तर म्हटलं चला आज बघून येऊया. तर पाणी इतकं तुंबलं होतं, छान वाटत होतं. पाऊस नाही काही नाही तरी पाणी इतकं तुंबलं होतं. मम्माच्या विहिरीला पाणी आलेलं आहे. आम्ही खणली त्या 4 दिवसात इतकं पाणी झालेलं आहे. म्हणजे आणि पावसाळा तर नाहीच आहे अजून चालू. पाऊस पडल्यावर अजून किरण मामाची मज्जा आहे आमच्या. त्या कोपऱ्यात खड्डा होता आणि त्याच्यावर एवढं पाणी आहे. म्हणजे माझ्यापेक्षा वर एवढं लई पाणी आहे तिथं. त्याकडे लई पाणी आहे. एवढं माझ्या खालीवर करून झाडाय चंदनच. पुष्पा पिक्चर आमच्या निकिताचा 9वा महिना आहे. स्वामी आता तिची ओट भरणी करणार आहे. मुलगी जेव्हा बाळंतीण असते आणि बाळणपणासाठी माहेरी जाते त्यावेळेला 9व्या महिन्यामध्ये ही ओटभरणी केली जाते. आणि तीच आम्ही घरच्या घरी छोट्यावकानी केली होती. कारण निकिता ही डिलिव्हरीसाठी आमच्याच घरी थांबणार होती, म्हणजे सासरी होई तिच्या. त्यामुळे काय फक्त एक प्रथा म्हणून आम्ही तिची एक ओटभरणी केली होती 5 बायका बोलून. आणि ह्याचा कार्यक्रम उरकून घेतला. काय लोळतोय रे? काय लोळतोय? धुंदे झाले. आई भात दे म्हणून मागून खाल्लाय आज. मिस्त्री मामाची आई. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. सो आम्ही आता आलो आहे
पारेवाडीला मिस्त्री मामाच्या घरी छोटीशी यात्रा आहे, तर त्यासाठी आम्ही आलो पारेवाडीला. तर चला म्हटलं तुम्हाला मिस्त्री मामांचं घर दाखवते कसं आहे. काय चाललंय? काय आहे? याय लागतंय. उठा उठा दोघं पण उठा लवकर. हे जरा बघ. मिस्त्री मामाच्या गावावरून आम्ही निघालो. ते दुसऱ्या दिवशी आम्ही रामतीर्थला गेलो होतो आणि रामतीर्थला गेल्यानंतर तिकडचा व्हिडिओ मी एक रीलच्या पोस्टमध्ये शेअर केलेला आहे. माझ्या इंस्टाग्रामवर अकाउंटवरती आहे आणि माझ्या फेसबुक पेजवरती पण आहे, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आणि हो, मी इकडे पण टाकेन बरं का शॉर्टमध्ये. तर आम्ही त्याचीच तयारी चालली होती की रील बनवायचं आहे, तर त्यासाठी मग कोणते कोणते शॉट घ्यायचे, इकडून घ्यायचे तिकडून घ्यायचे, तर ते मी त्यांना सांगत होतो माझ्या बहिणीला आणि मिस्त्री मामीला. कारण सगळ्याच नवीन होत्या, त्यामुळे आम्हाला नवीन मस्त असा शॉट घ्यायचा होता. इथे थोडासा मी शॉट आम्ही कसा बनवला आहे किंवा शॉर्ट व्हिडिओ कसा बनवला आहे, रील कसं बनवलं तेही तुमच्याशी नक्की शेअर करेन. इथे आपण जरा जरा शकू. आदल्या दिवशी पाऊस पडून गेला होता, त्यामुळे इकडे वातावरण इतकं छान आणि मस्त वाटत होतं, थंडगार वाटत होतं. आणि आम्ही इकडे चालायला गेलो होतो. निशाकला घेऊन मी रोज चालायला जात होते थोडंसं, थोडाफार असं जास्त नाही, पण थोडाफार मी नक्कीच जात होते चालायला. तर निशांगलाही मज्जा वाटत होती शेतावाड्यातून चालायला, आणि तो इतका तुरु पळत होता की त्याच्या मागे पळवायला लागायचं. त्यामुळे नंतर मी म्हटलं नको जायला बाबा. सो निशांगने खूप मज्जा केलेली आहे यावेळेला गावाकडे, खूप एन्जॉयमेंट झाली आहे त्याची. कारण खूप वेळ त्यांनी जास्त स्पेंड केला आणि त्याला चालायला आल्यापासून तर अजून मज्जा आली त्याला. सो आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय.